नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, व्यवसाय प्रशासन पेपर क्रमांक 3, वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य, TY BCom, प्रकरण 3, भांडवलीकरण आणि भांडवल संरचना याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये भांडवलीकरणाच्या संकल्पना आणि कमी भांडवलीकरणाची कारणं याची माहिती आपण घेतली. या लेक्चरमध्ये जे कमी भांडवलीकरण जे आहे, या कमी भांडवलीकरणाचे परिणाम आपण बघणार आहोत. यामध्ये कमी भांडवलीकरण जे आहे, या कमी भांडवलीकरणाचा जो परिणाम जो आहे तो पहिला परिणाम आहे स्पर्धेला चालना मिळतं. स्पर्धेला चालना मिळण्याचं काम कमी भांडवलीकरण करतं. भांडवल निर्मितीच्या दृष्टीने अथवा उत्पन्नाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण झालं की अनेक लोक त्याच व्यवसायात प्रवेश करतात. त्यामुळे बाजारपेठेत स्पर्धेला चालना मिळते. कंपन्यांना तीव्र स्पर्धेला तोंड द्यावं लागतं. म्हणजे भांडवल निर्मितीच्या माध्यमातून जेव्हा एखादी कंपनी इतर स्पर्धकांना सधन दिसते का त्या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात नफा मिळतो असं स्पर्धकांच्या लक्षात जर आलं तर तशाच प्रकारची वस्तू निर्माण करणाऱ्या इतर कंपन्या या ठिकाणी बाजारपेठेमध्ये उतरतात आणि बाजारपेठेमध्ये स्पर्धा वाढते आणि कंपन्यांना तीव्र स्पर्धेला तोंड द्यावं लागतं. दुसरा परिणाम आहे नफ्याचं प्रमाण वाढतं. अल्प भांडवलीकरणामुळे कंपनीचं नफ्याचं प्रमाण अधिक दिसून येतं. त्यामुळे कंपनीच्या विविध प्रकारच्या करांचा बोजा वाढतो. कंपनीच्या उत्पन्नापैकी पुष्कळसा वाटा शासनाला जातो. त्यामुळे या वाढीव उत्पन्नाचा प्रत्यक्ष फायदा कंपनीला होत नाही. न्यून भांडवलीकरण आहे किंवा कमी भांडवलीकरण आहे, यामध्ये कंपनीचा नफ्याचा दर जो असतो हा गुंतवणुकीपेक्षा खूप जास्त असतो आणि हा नफा वाढल्यामुळे साहजिकच नफा वाढला की कंपनीवरती करांचा बोजा येतो आणि करांचा बोजा या ठिकाणी आल्यामुळे प्रत्यक्ष जे उत्पन्न जे आहे हे शासनाला जातं. त्यामुळे वाढीव उत्पन्नाचा जो प्रत्यक्ष जो फायदा आहे कंपनीला होत नाही. पुढचा परिणाम आहे कामगारांच्या मागण्या वाढतात. बरोबर आहे की नाही? पालकांचा पगार वाढला की आपल्याला वाटतं मोबाईल घेऊन द्यावा, गाडी घेऊन द्यावी. तसं कामगार हे कंपनीचा महत्त्वाचा घटक असतात. अल्प भांडवलीकरणामुळे कंपनीच्या कामगार वर्गामध्ये अधिक पगार आणि बोनसची मागणी वाढते. कारण कंपनीची स्थिती भरभराटीची दिसून येते. आपले श्रम आणि मेहनत यामुळे कंपनीच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे असं त्यांना वाटतं. त्यामुळे उत्पन्नात आपल्याला वाटा मिळावा असं त्यांना वाटतं. पगारवाढ, बोनस, अनुदान अशा मागण्यांमुळे कामगार वर्गामध्ये अस्वस्थता वाढते. कामगार अस्वस्थ होतात आणि शांततापूर्ण वातावरणावर त्याचा परिणाम होतो. कारण कंपनीला नफा झाला म्हणून कामगारांच्या अपेक्षा काही लगेच मालक लोक पूर्ण करत नाही. त्यामुळे कामगार जे आहेत यांच्यामधील अस्वस्थता जी आहे ही वाढीस लागते आणि औद्योगिक वातावरण जे आहे हे बिघडण्यास देखील मदत होते. त्यानंतर चौथा परिणाम आहे किमती कमी करण्यासाठी दबाव. कंपनीने आपल्या वस्तूच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी ग्राहक वर्गाकडून व्हायला सुरुवात होते. की ग्राहकांमध्ये अशी भावना वाढीस लागते की आपलं उत्पन्न वाढावं म्हणून कंपनी वस्तूच्या किमती वाढवत आहेत आणि ग्राहक वर्गाचं शोषण करत आहे. म्हणजेच वस्तूच्या किमती कमी कराव्यात व ग्राहकांचं शोषण करू नये किंवा कंपनीने थोडी जरी किंमत वाढवली तर या कंपनीला काय कमी आहे
अशी भावना ग्राहकांच्या मनात होते. जगातील प्रत्येक व्यक्ती, मी सोडून, मी नेहमीच म्हणत असतो विनोदाने, ॲक्च्युली हा खरंच विनोद नाही आहे, की प्रत्येकाला इतर व्यक्ती आपल्यापेक्षा सुखात आहे असं वाटत असतं. म्हणजे मी जर टू व्हीलरवर चाललो असेल तर पायी चालणाऱ्या व्यक्तीला माझ्या गाडीचा हेवा वाटतो, मला फोर व्हीलरमध्ये जाणाऱ्या व्यक्तीचा हेवा वाटतो. तशाच प्रकारे कंपनीला काय कमी आहे असं ग्राहकांच्या मनात हेवा तयार होतो आणि किमती कमी कराव्यात अशी अपेक्षा ग्राहक करू लागतात. त्यानंतर 5वा परिणाम आहे अडवणुकीची वृत्ती वाढते. शासनाचा हस्तक्षेप आणि अडवणूक करण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. शासन त्रासदायक ठरणारी वागणूक देण्यास सुरुवात करतं. म्हणजे शासनाच्या माध्यमातून जो काही हस्तक्षेप आहे, अडवणूक आहे, ही अडवणूक करण्याची लोकांची जी प्रवृत्ती आहे ती वाढीस लागते. शासन त्रासदायक ठरणारी जी वागणूक आहे हे देण्यास सुरुवात करतं. कराचे दर वाढवतं. कंपन्यांकडून जास्तीत जास्त नफा हा सामाजिक जबाबदारीसाठी वापरावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केली जाते. किंवा कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी रेशो जो आहे त्या रेशो अंतर्गत अधिक दराने कंपन्यांनी समाजासाठी खर्च करावा अशा मागण्या वाढीस लागतात. 6वं, अधिकारी वर्ग गैरफायदा घेतो. एकूण वातावरण अनुकूल आणि चांगल्या प्रकारचं झालं अशा प्रकारची कल्पना कंपनी अधिकारी वर्गात पसरली की पुष्कळदा भागांच्या किमतीच्या संदर्भात घोटाळे सुरू होतात. जास्त पैसा आला की कंपनीमध्ये काम करणारे जे कामगार आहेत किंवा अधिकारी वर्ग जे आहेत हे सुद्धा भागांच्या किमतीमध्ये घोटाळा करायला सुरुवात करतात. किंवा जिथं खर्च करण्याची गरज नाही तिथं अनावश्यक खर्च केला जातो. कंपनीमध्ये भ्रष्टाचारसुद्धा वाढायला लागतो. 7वं, भागांच्या किमती वाढतात. पुढचा परिणाम आहे की न्यून भांडवलीकरणामुळे भागांच्या किमती वाढताना दिसून येतात. ॲक्च्युली हा परिणाम सकारात्मक आहे का नकारात्मक आहे? हा एक परिणाम आहे फक्त की भागांच्या किमती वाढतात. पण होतं काय नेमकं, भागांचं जे वास्तव मूल्य जे आहे हे कंपनीच्या पुस्तकात नसतं. हा मोठा तोटा कंपनीला होतो. भागांच्या किमती वाढतात परंतु त्याचा प्रत्यक्ष जो फायदा जो आहे हा कंपनीला करून घेता येत नाही. ठीक आहे. यानंतर कमी भांडवलीकरणावरील उपाय. कमी भांडवलीकरण थांबवलं जावं यासाठी कुठले उपाय आहेत ते बघूया. यानंतर पुढील भाग आपला आहे कमी भांडवलीकरणावरील उपाय. कमी भांडवलीकरण जे आहे यातून कंपनी बाहेर पडण्यासाठी काही उपाय कंपन्या करू शकतात. अल्प भांडवलीकरणाचे गुंतवणूकदार, ग्राहक, कर्मचारी, कंपनी इत्यादी सर्वांवरच परिणाम होतात. हे आपण परिणामामध्ये बघितलेलं आहे. अशा कंपनीकडून सर्वांच्याच अपेक्षा वाढतात. भांडवल बाजारात या कंपन्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतात. मात्र काही कालावधीनंतर कंपनीच्या प्रगतीला खीळ बसलेली दिसून येते. ठराविक काळापुरते तयार झालेले वातावरण निवळते व कंपनीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कंपनीने जर स्वतःच प्रतिबंध घातले तरी परिस्थिती टळू शकते. त्यासाठी पुढील उपाययोजना करता येतील. पहिली उपाययोजना भागांची किंमत कमी करणे. कंपनीला आपल्या भागांची किंमत कमी करून भागांची संख्या वाढवता येते. भागांची संख्या वाढल्याने प्रत्येक भागामध्ये दिलेल्या लाभांशाचा दर कमी केला जातो. म्हणजे भागधारकांकडून जी जादा लाभांशाची मागणी असेल किंवा लाभांशाचा दर वाढल्यामुळे कंपनीचा भाग बाजारातील जे बाजार मूल्य हे वाढलेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये भागांची संख्या जी आहे ही भागांचं मूल्य कमी करून वाढवता येते.
सपोज 100 रुपयाचा एक भाग असेल तर एका भागाचे 10 भाग केल्यामुळे 10 रुपयाला एक भाग होतो व लाभांशाचा दर जर 20% असेल तर 100 रुपयाला 20% लाभांश मिळण्याऐवजी एका शेअरला 10 भाग केल्यामुळे 2 रुपये लाभांश मिळतो. याचा चांगला परिणाम आहे हा आपल्याला होताना दिसून येईल की भागांची संख्या वाढल्यामुळे प्रत्येक भागावरील लाभांशाचा दरसुद्धा कमी करता येतो. दुसरी उपाययोजना आहे कमी परिमाणाचे भाग देऊ करणं. कंपनी आपल्या भागधारकांना कमी परिमाण असलेले भाग देऊ शकते. कंपनी भागांची अदलाबदल करून निर्णय घेऊ शकते. सदस्यांना नवीन भाग घेऊन जुने भाग परत करण्याचे आवाहन करू शकते. या निर्णयाच्या कंपनीच्या एकूण उत्पन्नावर काहीच परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे कंपनीच्या भांडवलातील एकूण रक्कम तेवढीच राहते, परंतु प्रत्येक भागामध्ये मागे देण्यात येणाऱ्या लाभांशाचा दर कमी असतो. यामध्ये कंपनी भागांवरील लाभांशाचा दर कमी करण्यासाठी नवीन भाग विक्रीस काढते आणि जुने भाग गुंतवणूकदारांनी जमा करावेत आणि नवीन भाग घेऊन जावेत अशा प्रकारचे आवाहन करते. नवीन भागांची किंमत कमी असल्यामुळे साहजिकच लाभांशाचा दर या ठिकाणी कमी होतो. याचा भांडवल या उपायाचा कंपनीच्या उत्पन्न निर्णयावर मात्र काहीच परिणाम होत नाही. त्यानंतर तिसरी उपाययोजना आहे भागांची दर्शनी किंमत वाढवणं. भागांची दर्शनी किंमत वाढवणे हा आणखी एक उपाय आहे. कंपनीच्या मालमत्तेचं पुनर्मूल्यांकन केलं जातं. या मालमत्तेला अधिक मूल्य दिलं जातं. कंपनी नवीन भाग देऊन जुने भाग परत घेते. प्रत्येक भागामागील मोबदल्याचं प्रमाण घटतं, परंतु यामुळे लाभांश रकमेत बदल होत नाही. भागांची दर्शनी किंमत जी आहे जर वाढवली तर हा एक नवीन उपाय कंपनी करू शकते. कंपनीच्या मालमत्तेचं पुनर्मूल्यांकन केलं जातं. या मालमत्तेला अधिक मूल्य दिलं जातं. कंपनी नवीन भाग देऊन जुने भाग परत घेते. प्रत्येक भागामधील जे मोबदल्याचं प्रमाण आहे हे घटतं, परंतु लाभांशाचा जो रक्कम जे आहे यामध्ये मात्र बदल होत नाही. त्यानंतर चौथा उपाय आहे भागांची विक्री करून कर्जफेड करणं. पर्यायी उपाय म्हणून कंपनी नवीन समहक्क भागांची विक्री करून त्यातून राहिलेला निधी कर्जफेडीसाठी वापरू शकते. यामुळे भागांच्या एकूण संख्येत वाढ होते व लाभांश दरात कपात होते. अशा प्रकारे नवीन भागांची विक्री केल्याने कंपनीवर असलेल्या कर्जावरील व्याजाच्या स्वरूपातील स्थिर बोजा कमी होतो. या उपायाचा कंपनीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. म्हणजे पर्याय म्हणून कंपनी नवीन समहक्क भागांची विक्री करून त्यातून उभारलेला निधी जो आहे हा कर्जफेडीसाठी वापरू शकते. त्यामुळे भागांच्या एकूण संख्येत वाढ होते व लाभांशाच्या दरात कपात होते. अशा प्रकारे नवीन भागांची विक्री केल्याने कंपनीवर असलेल्या कर्जावरील व्याजाच्या स्वरूपातील स्थिर बोजा कमी होतो. या उपायाचा कंपनीच्या उत्पन्नावर मात्र विपरीत परिणाम होत नाही. आणि शेवटचा उपाय बोनस शेअर्स देऊ करणं. ज्या कंपनीला अल्प भांडवलीकरणाच्या समस्येवर मात करायची आहे अशी कंपनी जे काही सामान्य भागधारक आहे यांना बोनस शेअर विक्रीचा निर्णय घेऊ शकते. त्यामुळे भांडवल आणि भागाच्या संख्येत वाढ होते, मात्र इतर बाबींवर त्याचा परिणाम होत नाही. उदाहरणार्थ कंपनीचं एकूण उत्पन्न आणि प्रत्येक भागामागची लाभांशाची रक्कम जी आहे स्थिरच राहते, परंतु बोनस भाग दिल्यामुळे जो नफा जो आहे या नफ्याचा वापर हा भांडवल निर्मितीसाठी या ठिकाणी केला जातो. मात्र कंपनीचे एकूण उत्पन्न आणि भागांची लाभांशाची रक्कम मात्र तेवढीच राहते. यानंतर पुढचा मुद्दा आहे वाजवी किंवा योग्य भांडवलीकरण. दोन प्रकार आपण बघितले, आधी भांडवलीकरण किंवा ज्याला आपण न्यून भांडवलीकरण असं आपण म्हणतो, नंतर कमी भांडवलीकरण, या संकल्पना आपण बघितल्या. या दोन्ही संकल्पना कंपनीच्या
हितावरती हळूहळू एकदम नाही परिणाम करणारे आहेत. यासाठी कंपनी जी आहे या कंपनीकडे योग्य किंवा वाजवी भांडवलीकरण असावं. वास्तविकता प्रत्येक कंपनी जेव्हा तिची स्थापना होते तेव्हा प्रत्यक्ष व्यवसाय करत असते, तेव्हा आपल्याकडे व्यवसाय करता किंवा स्थापनेकरता वाजवी प्रमाणात आता योग्य प्रमाणात भांडवल असावं अशी त्या कंपनीची किंवा व्यवसायाची अपेक्षा असते. कंपनीची अशी जी स्थिती असते म्हणजे तिच्याकडे अधिकतम भांडवल नसतं किंवा न्यून भांडवल नसतं, त्या स्थितीला वाजवी किंवा योग्य भांडवलीकरण असं आपण म्हणतो. म्हणजे कंपनीचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी जेवढ्या भांडवलाची आवश्यकता आहे तेवढंच भांडवल कंपनीकडे उपलब्ध असणं, म्हणजे याचा जो परिणाम आहे न्यून भांडवलीकरण किंवा अधिक भांडवलीकरण याचे जे तोटे, फायद्यांचा नाही आपण विचार करणार, तोटे कंपनीला होता कामा नये यासाठी वाजवी किंवा योग्य भांडवलीकरण कंपन्यांकडे असणं अतिशय गरजेचं आहे. भांडवलीकरण ही संकल्पना संपलेली आहे. त्यानंतर पुढील लेक्चरला भांडवल संरचना या टॉपिककडे आपण जाणार आहोत. धन्यवाद.